सेना को पटक देंगे असा भाजपनं इशारा दिलाय। बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी याचा यथेच्छ समाचार घेतला असता। जर बाळासाहेबांचं रक्त असेल तर सत्तेतून बाहेर पडा असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेत ते बोलत होते। दोघांमध्ये भांडणं असतात तर मुख्यमंत्र्यांना भेटायला उद्धव ठाकरे सांताक्रूजला कॉफिटेल हॉटेलला नाक घासत का गेले असा सवालही जयंत पाटील यांनी विचारला। येत्या 12 जानेवारीला बुलढाणा जिल्ह्याचं राजमाता जिजाऊनगर असं नामकरण केलं नाही तर शिवसंग्राम तीव्र आंदोलन करेल असा इशारा शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारला दिलाय। दरम्यान अण्णासाहेब पाटील यांच्या निधीवरून सरकारनं मराठा तरुणांच्या तोंडाला पानं पुसल्याची टीका यावेळी मेटेंनी केली। तर येत्या 27 जानेवारीला शिवसंग्रामचा वर्धापन दिन असून औरंगाबादेत निर्धार मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती मेटेंनी दिली। साहित्य संमेलनाच्या उद्घाटकांचा पेच मिटण्याची शक्यता असून विधवा शेतकरी महिलेच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। पतीच्या मृत्यूनंतर हिमतीने उभारलेल्या समाजाचा गौरव करण्यासाठीच हे पाऊल उचललं असल्याची माहिती TV9 ला मिळाली आहे। दरम्यान थोड्याच वेळात याची औपचारिक घोषणाही होईल। राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेला आजपासून सुरुवात झाली। रायगडला राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळाला आणि गडावर छत्रपती शिवरायांना अभिवादन करून संपर्क यात्रेला सुरुवात झाली। यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते यात्रेला उपस्थित होते। राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेत छगन भुजबळ हे एक स्टार प्रचारक असणार आहेत। भुजबळ यांनी ही लढाई पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात संविधानाची लढाई असल्याचा आरोप केलाय। भाजप सरकार काय खायचं, काय प्यायचं आणि काय लिहायचं हे ठरवत असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या माध्यमातून राज्य पिंजून काढलं जाणार आहे। भाजप सरकारनं भ्रमनिरास केला असून बेरोजगारी, महागाईसह अनेक समस्यांनी राज्याला ग्रासलंय, त्यामुळे परिवर्तन करण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेत धनंजय मुंडेंनी सरकारवर जोरदार टीका केली। मोदींनी छत्रपतींचा आशीर्वाद घेतला मात्र त्यांचा अपमान करायला मागे पुढे पाहत नसून महाराजांच्या नावाची कर्जमाफी घोषणा फसवी ठरल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला। काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेला सुरुवात होणार असून दीक्षाभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात होईल। यावेळी राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित आहेत। 10% आरक्षण द्यायचा निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय। कितीही निर्णय घेतले तरी परिवर्तन अटळ आहे असा टोलाही विखे पाटील यांनी सरकारला लगावलाय। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली। यावेळी मुंबईतला मराठा टक्का कमी करण्याचा डाव असल्याचं कुटुंबियांनी म्हटलंय। घर सोडण्याच्या नोटिशीवर आमच्या सह्या बळजबरीने घेतल्या असून आम्हाला न्याय द्या, सर्व अपेक्षा आता तुमच्याकडून असल्याची कुटुंबियांनी राज ठाकरेंना विनंती केली आहे। बेस्टच्या कृती समितीची बैठक संपली असून कोणताही तोडगा यात निघालेला नाही आणि त्यामुळे आता मंत्रालयातून हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जाते। बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्र कुमार बागडेंना मुख्य सचिवांनी पाचारण केलंय। बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशीही सुरूच असून मुंबईतील सर्व डेपोंमधून एकही बस आज बाहेर पडलेली नाही, त्यामुळे मुंबईकरांना आजही त्रासाला सामोरं जावं लागतंय। बेस्टच्या संपामुळे उत्पन्न बुडल्यानं बेस्टलाही 5 ते 6 कोटींचा महसुली फटका बसलाय। संपावरती तोडगा निघाला नाही तर बेस्टच्या कार्यालयीन विभागातील कर्मचारी संपावर जातील असा इशारा देण्यात आलाय। बेस्ट वाहतूक सेवेपाठोपाठ बेस्टची वीजही लवकरच गुल होणार आहे। बेस्टच्या संपावरती तोडगा न निघाल्यास वीज पुरवठा विभागाकडून संपाचा इशारा देण्यात आलाय। बेस्टच्या संपाचा तिसरा दिवस असून आता मुंबईकर या संपाला कंटाळलेत। रिक्षा, टॅक्सीनं रोज जाणं आम्हाला परवडत नाही, त्यामुळे बसेस लवकरात लवकर सुरू करा अशी विनंती मुंबईकर करतायत। बेस्टच्या संपामुळे सकाळपासून रिक्षा आणि टॅक्सीला रांगा लागल्याचं चित्र आहे। एसटी महामंडळानं काही बसेस सोडल्या आहेत मात्र तरीही एसटींची संख्या अपुरीच आहे। बेस्ट महापालिकेमध्ये विलिनीकरण या मुद्द्यावर बेस्ट कामगार संघटनांच्या कृती समितीनं सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारले आणि या संपाला दिलेला नैतिक पाठिंबा शिवसेनेनं मंगळवारी काढून घेतला। बेस्टच्या संपामुळे प्रवाशांना खासगी बसशिवाय पर्याय राहिला नाही, त्यामुळे खासगी बसला सुद्धा गर्दी दिसते। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कांदिवली लिंक रोडवरून स्टेशनला जाण्यासाठी रिक्षासाठी रांगा लागल्या आहेत। अनेक तासांनंतर प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारी वाहतूक 12 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत बंद असणार आहे। जाहिरात बोर्डाचे सांगाडे बसवण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे।
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 4 धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पुढील 1 महिन्यापर्यंत पाणी कपात केली जाणार नाही असा निर्णय सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आलाय. मात्र नागरिकांनी भविष्याचा विचार करता पाणी काटकसरीने वापरावं असं आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलंय. केसरीवाडा इथे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. उद्धव ठाकरेंनी बीडच्या सभेत ज्या शेतकऱ्याला उभं केलं होतं त्याच्या कर्जमाफीचे पैसे नोव्हेंबर 2018 मध्ये स्टेट बँकेला शासनातर्फे देण्यात आल्याचा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलाय. नांदेडच्या नियोजन समितीच्या बैठकीत गोंधळ घालणाऱ्या 4 सदस्यांचं निलंबन करण्यात आलंय. नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांनी ही कारवाई केली. नागपूरच्या महादुला नगरपंचायत सार्वजनिक निवडणुकीसाठी 109 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत. या निवडणुकीसाठीचं मतदान 27 जानेवारीला असून 28 तारखेला मतमोजणी होईल. महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ आणि ऑनलाईन नाव नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी शिक्षण खात्यात 4 वर्षात वेगळे बदल केल्याचं सांगितलं. शालेय स्पर्धेत जे भाग घेतील त्यांचे 10 मार्क वाढवून जे खेळाडू राज्यस्तरीय खेळ खेळतील त्यांना नोकरीमध्ये 5% आरक्षण देण्याची घोषणा तावडेंनी केली. तर खेलो इंडियामुळे अनेक खेळाडू घडतील असंही ते म्हणाले. आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांच्यावर मॉडेलनं केलेल्या विनयभंगाप्रकरणी दिलासा त्यांना मिळालाय. मॉडेलनं विनोद शेलारांना ओळखत नसून ब्रिजेश सिंह यांच्या सांगण्यावरून हे केल्याचं स्पष्ट केलंय. चिपळूणमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली. दरम्यान नुकतीच पोलिसांनी कारवाई करत मध्य प्रदेशच्या 4 चोरट्यांना अटक केली. गस्तीच्या वेळी या चोरट्यांना पकडण्यात आलं असून त्यांच्याकडून अनेक चोरट्यांचा किंवा चोऱ्यांचा उलगडा पोलीस करतायत. नागपूरमध्ये अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा त्याच्या पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं खून केलाय. तसंच पतीनंच हाताची नस कापल्याचा बनावही महिलेनं केलाय. या प्रकरणी आरोपी रश्मी पवणीकर आणि तिचा प्रियकर प्रज्वल भैसारेला अटक केली आहे. कराड तालुक्यातल्या खालकरवाडी इथल्या पट्टी नावाच्या शिवारात एका बिबट्याचा बछडा विहिरीमध्ये पडला. पाण्याच्या शोधात आल्यानं हा बछडा विहिरीत पडल्याचा अंदाज आहे. नागरिकांनी तातडीनं वन खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वन अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धुळ्यापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या लळिंग या ठिकाणी कापसानं भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. या आगीत कापसासह ट्रक संपूर्ण जळून खाक झालाय. दरम्यान या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. आंतरराष्ट्रीय डॉलर महागल्यानं भारतात सोन्याची किंमत प्रचंड वाढली असून सोन्यानं विक्रमी आकडा गाठलाय. सध्या जीएसटीसह सोन्याची किंमत 33,333 रुपये इतकी झाली आहे. गेल्या 2 ते 3 वर्ष मानखुर्द सुधारगृहातील कर्मचाऱ्यांचे वेतन न दिल्यानं उच्च न्यायालयानं मुख्यमंत्र्यांचेच कान टोचलेत. चिल्ड्रन एड सोसायटीचे अध्यक्ष खुद्द मुख्यमंत्री असूनही वर्षानुवर्ष कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत आहे आणि त्यासाठी कोणतीही ठोस पावलं का उचलली जात नाही तसा थेट प्रश्न मुंबई उच्च न्यायालयानं मुख्यमंत्र्यांना केलाय. बेरोजगार तरुणांसाठी एक खुशखबर आहे. महाराष्ट्र शासनानं सुमारे 32,000 पदांची भरती सुरू केली आहे. 72,000 रिक्त पदं भरण्यात येणार असल्याची घोषणा शासनानं यापूर्वीच केली आहे. नाशिकमध्ये चेतन पगारे या 10 वर्षांच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरात आत्महत्या केल्यानं खळबळ माजली. शाळेतून अचानक घरी आला आणि गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केली. दरम्यान चेतनच्या आत्महत्येचं गूढ कायम असून पोलीस अधिक तपास करतायत. चंद्रपूर इथल्या दुर्गापूर परिसरातील जंगलात 35 वर्षीय राजू गुजलवारचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. राजू चारा आणण्यासाठी सकाळी जंगलात गेला होता आणि संध्याकाळी त्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. साताऱ्यातील संचित हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दीपाली शिंदे आणि त्यांच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कामाठीपुरा इथल्या नागरिकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. या प्रकरणी नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चारोटी येथील उड्डाणपुलावरती एका कारच्या भीषण अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत. मुंबईहून गुजरातकडे जाणारी भरधाव कार डिवायडरला आदळून हा अपघात झाला. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई बेंगळुरू महामार्गावरील कात्रजजवळ पोद्दार हायस्कूलची स्कूल बस ही उलटून अंदाजे 20 ते 25 विद्यार्थी जखमी झालेत. बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात चालकाविरोधात गुन्हा दाखल झालाय.
अपघातानंतर विद्यार्थ्यांना लगेचच जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. उपचारानंतर विद्यार्थ्यांना लगेचच घरी पाठवण्यात आलं. बसची वेळेवर सर्व्हिसिंग केली नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप पालकांनी केलाय. चोपडा बस आगारातील एक एसटी चालकानं बस न तपासताच प्रवाशांना घेऊन निघाली. खेडी या गावात पोहोचल्यानंतर बसच्या एका टायरला काही नट नसल्याचं निदर्शनास आलं. ही बाब चालकाच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यानं ती बस पुन्हा चोपडा आगारात नेऊन लावली. बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते आणि सुदैवानं मोठा अनर्थ टळला. बदलापूर डम्पिंग ग्राउंडवर जाणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या स्थानिक गावकऱ्यांनी अडवल्या. डम्पिंग ग्राउंडवर सातत्याने लागणाऱ्या आगीमुळे आणि कचऱ्यातून निघणाऱ्या दुर्गंधीमुळे गावकऱ्यांना त्रास होतोय. याचाच विरोध करण्यासाठी स्थानिकांनी कचऱ्याच्या गाड्या अडवल्या. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि डी कंपनीला मोठा धक्का बसलाय. कारण दाऊदचा भाऊ नुराचा मुलगा सोहेल कासकरचा जवळचा साथीदार तस्कर माफिया दानिश अलीचा ताबा मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं घेतला असून लवकरच सोहेलचंही प्रत्यार्पण अपेक्षित असल्याचं म्हटलं जातंय. मुंबई बडोदा जेएनपीटी बंदराला जोडणारा प्रस्तावित महामार्ग अंबरनाथ तालुक्यातून जातोय. मात्र हा महामार्ग बदलापूर जवळच्या चामटोली गावाच्या हद्दीत बदलण्याचा घाट काही बांधकाम व्यावसायिकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून घालत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. प्रसारण राज्यमंत्री राजवर्धन सिंग राठोड यांची कोडा संघटनेचे अध्यक्ष आमदार अॅडव्होकेट अनिल परब यांनी खासदारांच्या शिष्टमंडळात समवेत भेट घेऊन भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या नियमावलीबाबत समस्त हिंदुस्थानच्या केबल चालकांच्या वतीनं निवेदन दिलं. सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असलेल्या तोरणमाळ परिसरामध्ये गारठा वाढल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. तापमानाचा पारा 3 अंश सेल्सिअस पर्यंत गेल्यानं या परिसरात आलेल्या पर्यटकांना वेगळाच अनुभव मिळतोय. संध्याकाळपासून तोरणमाळ परिसरात अगदी शुकशुकाट असतो. स्थानिकांना शेकोट्याचा आधार घ्यावा लागतोय. तर अक्कलकुवा तालुक्यातील दाब परिसरात सुद्धा दवबिंदू गोठू लागले. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे लासलगावचा पाराही 5 अंशांपर्यंत घसरला. याचा मोठा फटका द्राक्ष बागांना बसला असून द्राक्ष बागांचं 2000 कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या 3 दिवसांपासून लासलगावमध्ये थंडीत वाढ झाली आहे. द्राक्ष उत्पादक चिंतेत आहेत. दरम्यान 120 दिवसांनी होणारी द्राक्षांची काढणी आता 130 ते 145 दिवस लांबणीवर पडली आहे. आणि औरंगाबादमधील प्रोझोन मॉलमध्ये आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात झाली. सिनेदिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी गिरीश कासारवल्ली यांना यंदाचा पद्मपाणी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.